आज मी लंच बॉक्समध्ये बनवले शेवग्याच्या शेंगाची सुकी भाजी। त्याच्यासाठी ना मी पहिला शेवग्याची शेंग आहे तिच्या पूर्ण शिरा काढून घेतला चारी बाजूनी। आणि जेवढी ही भाजी बनवायला सोपी आहे तेवढी शरीराला पौष्टिक सुद्धा आहे। तर त्यासाठी मी 2 लसणीच्या पाकळ्या घेतल्यात, एक मीडियम साईजचा कांदा बारीक बारीक चिरून घेतला, एक टोमॅटो सुद्धा घेतलाय। तेल कढईमध्ये टाकल्यानंतर मोहरी, कढीपत्ता आणि लसूण टाकून फ्राय करून घेतलं। नंतर चिरलेला कांदा सुद्धा मिक्स करून घेतला गुलाबी होईपर्यंत। मग टोमॅटो टाकून घेतला, ते सुद्धा मिक्स करून घेतलं। दोन्ही नरम होईपर्यंत झाकण ठेवलं। थोडे थोडे बेसिक वाले मसाले जसे की हळद, धना पावडर, लाल तिखट, गरम मसाला हे सर्व थोडं थोडं टाकलं, मिक्स करून घेतलं। थोडा पाण्याचा हपका सुद्धा मारला आणि मग सोललेल्या शेंगा टाकल्या। थोडंसं शेंगदाण्याचा कूट आणि चवीनुसार मीठ टाकून अर्धा पेला असं पाणी टाकलं आणि मस्तपैकी 4-5 मिनिटांसाठी वाफ काढून घेतली। भाजी वाफलीच जाते तोपर्यंत मी कढीची तयारी करायला घेतली। आणि ह्या भाजीचा ना मी एक शॉर्ट व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे यूट्यूब इन्स्टाला। तर नेहमीच प्रश्न पडतो की काय बनवायचं, भातावरती पाहिजेच, कधीतरी खिचडी किंवा पुलाव वगैरे होतोच, पण आठवड्यातून एकदा तरी मी हॉनेस्टली सांगते आठवड्यातून एकदा तरी माझ्याकडे ना ही कढी बनलीच जाते, ताकाची कढी। आणि ह्याची रेसिपी मी बहुतेक वेळा शेअर केली आहे। सासूबाईंची पद्धत जी मला आवडते ती, आणि ही इन्स्टंट म्हणजे जर वेळ कमी असेल ना तर ही वाली मी इन्स्टंटवाली रेसिपी शेअर करून टाकते कढी, जिच्यामध्ये ना आलं, लसूण, मिरची यांची ठेचून घेते मी खलबत्त्यामध्ये। फोडणीसाठी जिरं, मोहरी, कढीपत्ता देते, हिंग सध्या नाही आहे, आणायचं आहे। आणि मग ते सर्व ठेचलेलं लसूण, आलं, मिरची सगळं टाकते आणि मग फोडणी देते सिंपल अशी। ताकामध्येच मी आधी बेसन आहे ते मिक्स करून घेते, म्हणजे काही गुठळ्या वगैरे राहत नाही आणि पटकन झटकेपट काम होतं। कढीला तर फोडणी देऊन झालेलीच आहे आणि आता इथे साईडला मी भाजीसुद्धा बघते कितपत नरम झाली ती। शेंगांचा कलर तर चेंज झालेला दिसतोय, म्हणजे एकदम भाजी प्रॉपर शिजलेली सुद्धा आहे। सुरीने आता मी चेक करून बघते नरम झाल्यात का शेंगा, आणि मग गॅस घालवून ठेवणार। बरेच दिवस झाले हिंग माझं संपलेलंच आहे, तुम्हाला फोडण्यांमध्ये दिसत पण नाही माझी हिंगाची डब्बी। तर छोट्या मार्केटमधून घ्यायचं म्हटलं तर हे आज संपले, उद्या ते संपले, मग काय करते मी लिस्टच लिहून घेते काय काय संपले ते, म्हणजे डीमार्टला गेल्यानंतर फटाफट घेता येतं जे पाहिजे त्याच गोष्टी। नाही तर मार्केट तर आहेच जवळच। छोट्या छोट्या गोष्टी जर आज एक घेतलं, उद्या एक घेतलं, तिसऱ्यांदा घेतलं तिसऱ्या दिवशी, तर तिथे थांबावं तर लागतं ह्यांना, मग ओरडत बसतात की काय छोट्या छोट्या गोष्टी रोज रोज काय ना काही छोटरपुटर घेत बसते, एकदाच घेता येत नाही का। आणि तसं पण आता डीमार्टला जाण्याची वेळ पण आलेली आहे। भाजी ती स्वर खाणार नाही, त्याच्यामुळे मला ना बटाट्याच्या काचऱ्या म्हणजे बटाटा फ्राय करावा लागणारच होता, म्हणजे काही ना काहीतरी करायचं होतं। पण भाजी काय अशी कळत नव्हतं की घरामध्ये पण भाज्या नव्हत्याच माझ्याकडे, मग म्हटलं बटाटा आहे त्याच्यामुळे आता काचऱ्या म्हणजे बटाटे फ्राय करून घेते, म्हणून ते एकच मोठा बटाटा घेतला, त्याचं आम्हालाही थोडं थोडं होऊन जाईल। शेंगेची भाजी आहे ना ती स्वर खातो, डाळीमध्ये पण मी टाकतच असते, ती सुद्धा खातो शेंगा। पण कसं आहे ना, जर आम्ही एकत्र जेवायला बसतो तेव्हाच त्याला देते, नाहीतर मी देत नाही, कारण की त्याच्या शेंगा सुपून खायच्या असतात ना, मग ती उगाच अटकली वगैरे तर भीती आहे, म्हणून नाही देत। ती सुद्धा मी चेक केली, एकदम जवळ जाऊन चेक करते, कारण की मी अशी जर कढी बनवत असेल ना तर मी अशी चेक करते, कारण की फुटली तर नाही ना, तो माझा प्रश्न वेगळाच असतो डोक्यामध्ये। तर इथे बटाट्यांनासुद्धा मी मॅरिनेट करून ठेवलं, म्हणजे लाल तिखट, धने पावडर, हळद आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं। वरतून थोडंसं आगळ घेतलं, आगळ नसेल तर एकदम थोडासा ना लिंबू पिळायचा, टेस्ट खूप छान येते। मगाचपासून बटाट्याचे काचऱ्या बोलते, पण काचऱ्या नाही, मी बटाटे फ्राय करून घेते रव्यामध्ये। तर रवा घेतला आहे, ते थोडंसं चवीनुसार मीठ आणि हळद, लाल तिखट असं थोडं थोडं घेतलेलं आहे। सर्व मिक्स झाल्यानंतर आता बटाटासुद्धा मिक्स करून घेणार आणि फ्राय करायला टाकणार आहे। तसं टिफिनमध्ये ना चपाती भाजी घेऊन जायला, मी स्वतः जॉबला जाते त्यामुळे मी माझा एक्सपिरियन्स सांगते की चपाती भाजीच फक्त घेऊन गेलो ना खूप असं बोरिंग वाटतं, काहीतरी असं वरण असेल, भात असेल किंवा काहीतरी थोडाफार भात असेल ना तर खूप बरं वाटतं। माझा पर्सनल एक्सपिरियन्स सांगते। आणि सोबतच असं काहीतरी चटकदार असेल ना, म्हणजे भजी किंवा अळूवडी समजा, बटाट्याचे काप वगैरे, कोथिंबीर वडी किंवा लोणचं वगैरे, मस्तच वाटतं। थोडं स्नॅक्स, माझं स्नॅक्स तर असतंच कंपल्सरी। आणि फ्रूट वगैरे जसं भरलेले टिफिन असतील ना, तर म्हणजे दिवसभर तर आपण बाहेरच असतो, खायला कुठे घरामध्ये वेळ असतो। तर हा दिवसभराचा मी पूर्ण वेळ आहे ना माझा आणि बाकीच्या घरातल्या मेंबर्सचा सुद्धा टिफिन असाच मी रेडी करून देते।
कितीही घाई गडबड असतो, माझ्या टायमिंगवरती ना मी पटापट सगळं आवरून घेते जेवणासहित, कारण की मला फारसा वेळही नाही लागत. आणि जेमतेम बहुतेक मला लोक विचारतात सुद्धा की कसं मॅनेज करते. पण कसं आहे, घरामध्ये आधी माझी जॉईंट फॅमिली मोठी होती, त्याच्यानंतर मग आता हे तिघांचंच तर बनवायचं असतं. मला काही जास्त वेळही नाही लागत आणि जास्त हेडॅकसुद्धा नाही आहेत डोक्यामध्ये. माझा टिफिन इथे रेडी झालेला आहे. ताकाची कढी, बटाट्याचे काप फ्राय केलेले, शेंगेची भाजी आहे, गुलाबजाम बाहेरचा आहे, थोडे फ्रूट आहेत आणि भात आणि चपाती. मला ना इंस्टावरती पण खूप साऱ्या कमेंट्स होत आहे की ना तुम्ही सर्व काही हे एकट्यानेच करता का, भांडी बिंडी एकट्यानेच करता का, नवऱ्याला सांगायचं ना भांडी घासायला, नवरा काय हेल्प करत नाही. पण आतली गोष्ट वेगळीच असते ना, हस्बंड किती हेल्प करतात ते मलाही माहिती आहे. आणि माझी कामं ती मलाच जमणार ना, स्पीडने असो किंवा कमी स्पीड असो, पण माझं स्पीडनेच होतं सर्व कामं. मग मी एक्सप्लेन देत बसत नाही कोणालाही. ट्रेनमध्ये बोलता बोलता संध्याकाळच्या ग्रुपमध्ये एक लेडी म्हणाली की जेवण मी तर सकाळी करून जाते, पण संध्याकाळी पण मग कामं वाटून घेतो, पण सासूबाईंना काही सांगत नाही मी कामं, कारण की मुलाला सांभाळतात तीच मोठी गोष्ट आहे. पण हे सर्व ऐकून ना खूप छान वाटलं, कारण की सासूबाईंची पण तिने रिस्पेक्ट केली. आणि संध्याकाळच्या कामांबद्दल पण तिच्याकडे एकही मेड नाही आहे, म्हणजे कोणीच नाही आहे काम करायला, ती स्वतःच करते ऑफिसला जाऊनसुद्धा. मी म्हटलं अरे वा, म्हटलं माझ्या कंपनीला आहे कोणतरी. मला असं वाटायचं की म्हणजे असं डिस्कस करायलाही मला नाही आवडायचं की हां बाबा घरातली कामं मी एकटीच करते, माझ्या हेल्पला कोणीच नाही आहे, असं आहे. ह्या सर्व बोलण्याच्या बडबडीमध्ये माझं मी स्टेशनला येऊन कधी पोचले ते सुद्धा कळलं नाही. आणि सकाळच्या ह्या सर्व गडबडीमधून टिफिन रेडी करून मी माझ्या प्लॅटफॉर्मला 5 मिनटं आधी पोचलेली आहे. आणि प्लॅटफॉर्मला आल्यानंतर ट्रेनच्या जर 2-3 मिनटं जरी आधी येणं झालं ना, तर खूप मोठा श्वास घेते मी. खूप मस्त वाटतं की म्हणजे धावपळ वगैरे, दगदग वगैरे ट्रेनसाठी करणं खूप आता पॉसिबल होत नाही. ट्रेनमध्ये हक्काची सीट तर असते. ठाणे गेल्यानंतर मग काय झोपा तरी काढते, नाही तर एडिटिंग करते. संध्याकाळी जाताना टिपटॉपमध्येच गेलो, कारण की घरामध्ये तर स्वीट बनवतेच, पण थोडं बाहेरची पण टेस्ट हवीशी वाटते. तर थोडंफार स्वीट घेतलं. आणि काकींनीसुद्धा मेसेज केला होता म्हणजे हळदी कुंकासाठी. रथसप्तमीच्या आधीच हळदी कुंकू सगळे आटपून जातात, तर मेसेज केलेला म्हणून मी हा ड्रेसवरती गेली. नाही तर आदल्या दिवशी मला कळलं असतं ना, तर मी नक्कीच थोडाफार ओढणीवाला ड्रेस किंवा साडी वगैरे वेअर केली असती. तर तिथलं मी काहीही शूट केलं नाही, कारण की माझ्या लक्षातसुद्धा नाही आलं. आणि स्वरची आत्तूसुद्धा आलेली तिकडे. संध्याकाळी आल्यानंतर भांडी लावण्याचा मोठा टास्क असतो, तो कंप्लीट करून घेतला. आणि मग ज्वारीच्या भाकऱ्या करायला घेतल्या, कारण की सकाळचं तर जेवण कढी होती, बाकी काहीच नव्हतं. भात लावला, भाकऱ्या केल्या. आणि भाजी आहे ना ती मुगाची केली. मोड आलेले मूग आहे ना, त्यांची सुकी भाजी केली. त्याची काही रेसिपी मी शेअर केली नाही, पण शेंगेची भाजी थोडीशीच वाचलेली होती. जसं की मी सकाळीच सांगितलं की भाजीसाठी काहीच नव्हतं, आणि मी बटाट्याचे काप फ्राय केले. तसंच झालं. आता येता मी भाज्या घेऊनसुद्धा आली, आणि मोड आलेले मूग आलेलेच होते ना, मग त्याची सुकी भाजी केली. मोड आल्याशिवाय भाजी एवढी काही खास मला वाटत नाही, पूर्ण गीर होऊन जाते. तर सकाळची भाजी होती, तर इंडियन जुगाड बघा, भाजीनं गरम तव्यावरतीच ठेवली, म्हणजे ती गरम होऊन जाईल. ही ताट आहे ना, मला सोसायटीमध्ये हळदी कुंकाला भेटलेलं. ह्या ताटामध्ये जेवणाची मजाच काही वेगळी आहे. लहानपणीच्या आठवणी ताज्या होतात. तसंच स्वरलासुद्धा खूप आवडतं अशा ताटामध्ये जेवायला. खणवाले असतात ना, मजा येते. वेगवेगळ्या ताटामध्ये काय काय वेगवेगळं आहे. संध्याकाळच्या जेवणामध्ये ना कंपल्सरी काकडी किंवा सॅलड वगैरे असतं, कोशिंबीर असते. तर मी आज कोशिंबीर बनवले, काकडी, कांदा, टोमॅटो ह्यांची. थोडंसं गाजरसुद्धा किसून टाकलेलं आहे. सकाळची जर 90% प्रिपेरेशन असेल ना जेवणाचं, संध्याकाळचं ना अजिबात घाई होत नाही. म्हणजे 9 ते 9:30मध्ये माझं जेवण देणं होतंच. आणि हा टिपटॉपमधून घेतलेला रसगुल्ला गुळाचा आहे. त्याची टेस्ट काय सांगू तुम्हाला, एवढी छान आहे की परत एकदा राऊंड होणारच आहे आणण्यासाठी. तर मग आजचा व्हिडिओ इथेच एंड होतोय. आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा सांगते, लाईक करा, भरपूर सारे छान छान कमेंट्स करा. आणि स्वरलानं जेवण रेडी केलं आहे. स्वरला मी आवाज देते, स्वर ये जेवण घेऊन जा. बाय.